सगळ्या दर्शकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. जाणून घेणार आहोत आता या क्षणापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूयात. राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेने विरोधात बसण्याचं जनमत दिलं आणि त्यामुळे आम्ही विरोधातच बसणार असा पुनरुच्चार शरद पवार यांनी केला. जनतेला आम्हाला विरोधात बसवलेलं आहे आणि त्यामुळे सत्ता स्थापनेत भाग घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे पुढे पवार म्हणाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार यांची बारामतीत त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि यावेळी सुप्रिया सुळे आणि रोहित पवारही उपस्थित होते. आम्ही विरोधी बाकावर बसणार असल्याचं मत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलेलं आहे. सक्षम विरोधकाची भूमिका बजावणार असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलेलं आहे आणि सरकार स्थापनेत राष्ट्रवादीला रस नसल्याचंही पटेल यांनी स्पष्ट केलं. राज्यात भाजप आणि शिवसेनेचं सरकार येईल. शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार नाही असं भाकीत नारायण राणेंनी वर्तवलं. न्यूज 18 लोकमतचे संपादक महेश म्हात्रे यांनी राणेंची मुलाखत घेतली. त्यात राणेंनी अनेक मुद्द्यांवर सविस्तर उत्तरं दिली आहेत. तुमची मुलं आक्रमक आहेत आणि त्यामुळे काही लोक दुरावले आहेत का असं जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा मुलं नाही त्यांचा बाप नारायण राणे आक्रमक आहे असं खास राणे शैलीत त्यांनी उत्तर दिलं. आगामी मंत्रिमंडळात निवडून आलेल्या आमदारांना प्राधान्य द्यावं अशी शिवसेना आमदारांची आग्रही मागणी आहे. मागील सरकारमध्ये शिवसेनेने विधान परिषदेच्या आमदारांना झुकतं माप देत मंत्रिपदं दिली होती आणि यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडून येणाऱ्यांनाच न्याय द्यावा अशी आमदारांची मागणी असल्याची माहिती आहे. शिवसेना 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदावर ठाम आहे आणि मुख्यमंत्रीपदातही समान वाटा हे भाजपनं लेखी द्यावं अशी उद्धव ठाकरेंची भूमिका आहे. सेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनीच याबाबत विधान केलं. मातोश्रीवर झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी ही भूमिका मांडली. 50-50च्या फॉर्म्युल्यावर भाजप आणि सेनेची लोकसभेदरम्यानच चर्चा झाली होती. ते वचन आता भाजपनं पाळावं असं सरनाईक म्हणाले. आज शिवसेनेचा विधिमंडळ गटनेता निवडला जाणार आहे. निवडणुकीत जिंकलेल्या सर्व 56 उमेदवारांसोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची महत्त्वाची बैठक पार पडते आणि या बैठकीत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे ही वरळीचे आमदार म्हणून उपस्थित आहेत. शिवसेना पक्षाचा विधिमंडळ गटनेता कोण असावा या संदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे. तसंच सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेची भूमिकाही उद्धव ठाकरे नव्या आमदारांसमोर स्पष्ट करतील. ओबीसी समाजाला उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून होताना पाहायचे असल्याचं मत हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केलं आहे. ठाकरे यांनी याबाबत विचार करावा असंही ते म्हणालेत. ओबीसी समाजाचे नेते हरिभाऊ बागडे आणि धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. भाजपची 30 ऑक्टोबर रोजी विधिमंडळ नेता निवडीची बैठक होणार आहे. भाजपचे 105 आमदार विधिमंडळ नेत्याची निवड करतील. सांगली विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी ईव्हीएमवर आक्षेप घेतला. मतमोजणी दरम्यान 3 ईव्हीएम बदलण्यात आल्याचा आरोप पाटील यांनी केला आणि याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं पाटील म्हणाले. क्यार चक्रीवादळाचा धोका आता टळलाय. हे चक्रीवादळ भारतीय समुद्र किनारपट्टीपासून दूर जाऊ लागल्याचं हवामान खात्यानं म्हटलंय. भारतीय मच्छीमारांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. पुणे वेधशाळेचे प्रमुख डॉक्टर अनुपम कश्यपी यांनी ही माहिती दिली. क्यार चक्रीवादळामुळे रविवार दुपारपर्यंत समुद्र प्रचंड खवळलेला असेल आणि त्यामुळे खोल समुद्रात जाणं टाळा असा इशारा तटरक्षक दलाने मच्छीमारांना दिला. यासोबतच खोल समुद्रात अडकलेल्यांना सुखरूप किनारपट्टीवर आणण्यासाठी दलाने सर्व जहाजं आणि हेलिकॉप्टर तैनात केले. कोकण किनारपट्टीवर क्यार चक्रीवादळाचा प्रभाव अजूनही कायम आहे. सिंधुदुर्गातल्या मालवण, देवबाग, आचरा, देवगड या भागात आजही वेगाचं वारं आणि पाऊस सुरू आहे. मालवण शहरात 1.5 ते 2 फूट पाणी साचलंय तर सुरक्षित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवगड कर्नाटक बंदरामध्ये तामिळनाडू, गुजरात, केरळमधल्या शेकडो मासेमारी बोटींनी आश्रय घेतलाय. आजही क्यारचा प्रभाव कायम राहिला तर आधीच आपत्तीग्रस्त असलेल्या मच्छीमार आणि शेतकऱ्यांचं आणखी नुकसान होणार आहे. क्यार चक्रीवादळाचा परिणाम मच्छीमारांवर मोठ्या प्रमाणावर झाला आहे. देवगड बंदरात शेकडो बोटींनी आश्रय घेतलाय. कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू, केरळमधल्या 400हून अधिक बोटी देवगड बंदरात आश्रयासाठी आल्या. वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आणि त्याचा फटका सोयाबीन पिकासह इतर पिकांना बसण्याची शक्यता. वातावरणात बदल झाल्यानं त्याचा परिणाम आरोग्यावर होणार आहे.
मनमाड बाजार समितीत झेंडूच्या फुलांच्या भावात मोठी घसरण झाली आहे. प्रति किलो 5 रुपये भाव मिळत असल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. कष्टाने पिकवलेल्या फुलांना मातीमोल भाव मिळत असल्याचं पाहून अनेक शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात फुलं फेकून दिली आहेत. पावसाळ्यामुळे यावर्षी झेंडूच्या फुलांचं मोठं नुकसान झाल्याचं समोर आलंय. लक्ष्मीपूजनासाठी लागणारे हार फुलं विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात दाखल झालीत, पण पावसामुळे त्यांच्या विक्री आणि उत्पादनावरही मोठा परिणाम झालाय. त्यामुळे फुलांची विक्री मंदावल्याची स्थिती सध्या बाजारपेठांमध्ये पाहायला मिळते. बीड शहरासह 5 तालुक्याला पाणी पुरवठा करणाऱ्या माजलगाव धरणात गेल्या 4 दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाने धरणाच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. आज दुपारपर्यंत हे धरण 40% भरल्याची माहिती धरण अभियंत्यांनी दिली. खरं तर मागील पावसाळ्यात हे धरण मृत साठ्यात गेलं होतं. मात्र 21 ऑक्टोबरपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाने पाण्याची पातळी कमालीची वाढली आहे. तर तिकडे परभणीतही पुन्हा एकदा पावसाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे नदी नाल्यांना पूर आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. संध्याकाळपासूनच जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाने आपली हजेरी लावली आहे. काही भागांमध्ये पावसाची भुरभुर तर काही भागात मुसळधार पाऊस झाला. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सेलू, पाथरी या भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून नदी आणि नाल्यांना पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण असलेल्या यवतमाळ शहरात आज परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. वाऱ्यासह आलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला, मात्र मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं. वाशिम जिल्ह्यात सतत 4थ्या दिवशी पडत असलेल्या पावसामुळे तूर, झेंडू तसंच भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालंय. आज सकाळपासून कारंजा, मंगरुळपीर, रिसोड, मालेगाव, मानोरा आणि त्याचबरोबर वाशिम या तालुक्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय. वाशिम जिल्ह्यात मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे सूर्यदर्शन झालं नाहीये. गेल्या 3 दिवसांपासून रिमझिम पडणाऱ्या पावसाने हिंगोलीत काल रात्रीपासून जोर धरला. जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडतोय. जिल्ह्यातील हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी त्याचबरोबर सेनगाव, वसमत तालुक्यात पाऊस पडतोय. झेंडू, सोयाबीन, हळद, कापूस या पिकांचं मोठं नुकसान झालं. चंद्रपूर जिल्ह्यातील सोनुर्ली गावातील एका शेतकऱ्यानं विष प्राशन करून आत्महत्या केली. मारुती सीडाम असं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे. परतीच्या पावसानं कापसाच्या शेतीचं मोठं नुकसान केलं आणि त्यामुळे घेतलेलं कर्ज कसं फेडावं या नैराश्यातून त्यांनी जीवन संपवलं. दिवाळी सणाची सगळीकडे धामधूम सुरू असताना बदलापुरात हृदय पिळवून टाकणारी घटना घडली आहे. जन्मदाते आईनंच आपल्या मुलाची तो झोपेत असताना गळा आवळून हत्या केली. बदलापुरात घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी या निर्दयी आईला अटक केली आहे. शीतल मणेरे असं या महिलेचं नाव असून ती 2 वर्षांपासून पतीपासून विभक्त झाली. इगतपुरी रेल्वे स्टेशनवर रुळावरून डबा घसरल्यानं पुष्पक एक्सप्रेसला 2.5 तास खोळंबा झाला होता आणि त्यामुळे मुंबईकडून मनमाडकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. डबा रेल्वे रुळावरून बाजूला केल्यानं रेल्वे वाहतूक सुरळीत झाली. दिवाळीची खरेदी करण्यासाठी ठाणेकरांनी गजानन मार्केटला पसंती दिली आहे. खरेदी करण्यासाठी स्वस्त बाजारपेठ अशी ओळख असलेल्या गजानन मार्केटमध्ये नागरिकांनी गर्दी केली आहे. आकाशकंदील, फटाके, रांगोळी हे साहित्य खरेदी करण्यासाठी लोक गर्दी करताना दिसतात. कल्याणमध्ये अनधिकृतपणे रस्त्यावर फटाक्यांची विक्री करण्यात येते. त्यासाठी रस्त्यावर फटाक्यांचे स्टॉल लावण्यात आलेत. मात्र केडीएमसीच्या अतिक्रमण विरोधी पथकानं या अनधिकृत फटाक्यांच्या स्टॉलकडे दुर्लक्ष केलं आहे. स्टॉलचं शूटिंग करणाऱ्या पत्रकारांना फेरीवाल्यांनी धक्काबुक्की केली आहे. डोंबिवलीच्या गुडविन ज्वेलर्सला ऐन दिवाळीत टाळं लागले. गुडविन ज्वेलर्समध्ये गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत आणि त्यामुळे हवालदिल गुंतवणूकदारांची ज्वेलर्सच्या शाखांबाहेर गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या 6 दिवसांपासून कोणतंही कारण न देता दुकान बंद करण्यात आलं. पुण्याच्या रस्त्यांवर आज अनोख्या अभ्यंग स्नानाचा सोहळा पार पडला. सिग्नलवर भीक मागून जगणाऱ्या मुलांनाही दिवाळी सणाचा आनंद लुटता यावा यासाठी पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी या सर्व अनाथ मुलांना स्वतःच्या हाताने उठणं लावून आंघोळ घातलेली, नवे कपडे दिले, स्वतःच्या हाताने फराळ देखील खाऊ घातला. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस म्हणजे अर्थातच IAS परीक्षेत मंगळवेढा इथला हर्षल ज्ञानेश्वर भोसले याने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्याने पहिल्या प्रयत्नात हे यश मिळवलं आहे. आयोगाने संकेतस्थळावर नुकताच निकाल जाहीर केला आणि या परीक्षेत तांडोर इथले हर्षल ज्ञानेश्वर भोसले यांनी देशात प्रथम क्रमांक पटकावला. आता स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपण जाणून घेणार आहोत इतरही बातम्या. देशभरात या मोसमात तब्बल 22 राज्यांमध्ये पावसाने हाहाकार माजवलाय.
अतिवृष्टी आणि पुराशी संबंधित घटनांमध्ये देशात यावर्षी 2155 जणांचे प्राण गेले तर 45 जण बेपत्ता झाल्याचे समोर आले. तर एकूण 26 लाखांहून अधिक लोकांना पावसाचा फटका बसला. तर महाराष्ट्रात याचा सर्वाधिक फटका बसला. याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली. हरियाणामध्ये सत्ता स्थापनेचा तिढा आता सुटलेला पाहायला मिळतोय, कारण भाजपनं चौटाला यांच्या अटी मान्य केल्यात आणि त्यामुळे हरियाणात भाजपचा मुख्यमंत्री आणि जेजेपीचा उपमुख्यमंत्री होणार आहे. म्हणजेच भाजपचे मनोहरलाल खट्टर हरियाणाचे मुख्यमंत्री तर दुष्यंत कुमार चौटाला हे उपमुख्यमंत्री होणार आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने जोरदार मुसंडी मारली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत बँकेच्या निव्वळ नफ्यात तिप्पट वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच तिमाहीत बँकेला 944.87 कोटी रुपये इतका नफा झाला होता. आसाममधील एमआरसी आणि देशासमोरील आर्थिक संकट या दोन प्रमुख मुद्द्यांवर भाजप विरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी घेतला. शुक्रवारी घेतलेल्या बैठकीत त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. तर यासोबतच येत्या 5 ते 15 नोव्हेंबर या काळात काँग्रेस देशभर आंदोलन करणार असल्याची माहिती पक्षाचे संघटना महासचिव के वेणुगोपाल यांनी दिली आहे. जम्मू काश्मीरमध्ये प्रथमच घेण्यात आलेल्या ब्लॉक विकास समितीच्या निवडणुकांमध्ये झालेल्या तब्बल 98.3% मतदान झालेलं आहे आणि याचं श्रेय पंतप्रधान मोदींनी काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाला दिलेला आहे आणि याबाबत पंतप्रधान मोदींनी ट्विट केलं. कर्नाटकातील 17 आमदारांना अपात्र ठरवण्याच्या निर्णयाबाबत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी निर्णय राखून ठेवला. तत्कालीन मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी विश्वासमत सिद्ध करण्याआधी 17 आमदारांना अपात्र ठरवण्यात आलेलं होतं. जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आहे. तर पी श्रीधरन पिल्लाई हे मिझोरामच्या राज्यपालपदी नियुक्त झालेले. गिरीशचंद्र मुर्मू हे जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल असणार आहेत. त्यानंतर वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात इतरही बातम्या. दिवाळीच्या मुहूर्तावर रोमॅन्टिक म्युझिक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. चंद्रकांत गायकवाड दिग्दर्शित निथळत्या राती हा म्युझिक अल्बम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुळशी पॅटर्न फेम अभिनेत्री मालविका गायकवाड आणि अभिनेता संकेत लोंढे हे कलाकार अल्बममध्ये पाहायला मिळतील. सध्या सोशल मीडियावर अल्बमच्या प्रोमोला चांगलीच पसंती मिळते आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील हिंदू, जैन, शीख आणि बौद्ध धर्मियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अमेरिकेत दिव्यांच्या उत्सव साजरा करणं म्हणजे अमेरिकेच्या महत्त्वपूर्ण सिद्धांत धार्मिक स्वातंत्र्याचं स्मरण करणं असल्याचं ट्रम्प म्हणाले. भारतीय लष्करानं सियाचीनवर तिकीट जारी केलेलं आहे. लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी त्याचं अनावरण केलं. जपानमधील एका एक्झिबिशन सेंटरमधून तब्बल $1.8 मिलियन हिऱ्याची चोरी झाली. हा हिरा कोणी आणि कसा चोरला याचा तपास आता पोलीस करतायत. 50 कॅरेटचा हा हिरा असल्याची माहिती. अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या जंगलाला भीषण आग लागली. आग विझवण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. हेलिकॉप्टरच्या मदतीनं आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीमुळे जंगलाची मोठी हानी झाली. अनेकांना रेस्क्यू करण्यात आलं. संघर्षपूर्ण लढतीनंतर सायना नेहवालचे फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात शुक्रवारी कोरियाच्या ॲनसे यंगने तिला नामोहरण केलं. यानंतर या बुलेटिनमध्ये जाता जाता आपण पाहणार आहोत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या 82व्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुण्यात नक्षत्राची देणे ही हृदयनाथ यांच्या गीतांना वाहिलेली दिवाळी पहाट आयोजित करण्यात आली होती. त्यागराज खाडीलकर, चैत्राली अभ्यंकर, मिनल पोंक्षे आणि राहुल जोशी या हे पंडितजींच्या रचना त्यांनी सादर केलेल्या. बघूया त्याची एक झलक. उठिल